स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर तिचं महत्त्व अधिकच सांगितलं गेलेलं आहे. कारण या ज्येष्ठ अमावस्येला स्नान करण्याला, दान करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. या दिवशी काळ्या वस्तूंचं दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपण या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून काळे तीळ दान केले किंवा काळ्या वस्तूंचं दान केलं तर आपल्याला लागलेला कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो सर्व दूर होऊन जातो आणि पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. परंतु बघा, प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं. मग अशा वेळी आपण जर काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर स्नान केलं तर त्या पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला नकारात्मक शक्ती, पितृदोष, कर्णीबाधा, शत्रुपीडा यासारख्या गोष्टी जर लागलेल्या असतील तर त्या नष्ट होऊन जातील. आपल्या मागे इडापिडा, त्याचबरोबर काही बाधा लागलेल्या असतील तर त्या देखील दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. ज्येष्ठ अमावस्येला एवढं महत्त्व का दिलं जातं तर पहा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता आणि त्यामुळेच या दिवशी त्यांची उपासना केल्यास शुभ फळ हे प्राप्त होते. त्याचबरोबर ग्रहदोष, पितृदोष यापासून सुद्धा मुक्ती मिळण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर पहा, या दिवशी जर आपण व्रत केलं तर शनिदेवांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि यामुळे प्रगतीमध्ये येणारे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. तर पहा, तुमच्याही आयुष्यामध्ये काही सारखे अडथळे येत असतील, काही तुमच्या घरामध्ये संकट अडचणी येत असतील तर तुम्ही या दिवशी नक्कीच या अमावस्येचं व्रत करून शनिदेवांची पूजा अर्चा करा आणि पहा, नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होतील. आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केलं जातं. तर पहा, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन नक्की स्नान करा. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच हे स्नान या ज्या मी वस्तू सांगणार आहे त्या टाकून करायचं आहे. आता बघा, हे स्नान केल्याने आपल्याला कोणते फळ हे प्राप्त होते. जर आपल्याला कुणी नजरदोष लावलेले असतील, त्याचबरोबर आपल्या हातून पूर्वजांची काही सेवा झालेली नसेल, आपले पितृ आपल्यावरती नाराज असतील तर आपल्याला पितृदोष लागतो आणि हे स्नान जर आपण केलं तर आपला कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होऊन जातो. तसेच जर आपल्याला कोणी कर्णीबाधा केलेली असेल, शत्रूंचा आपल्याला त्रास होत असेल तर पहा, आपल्या जीवनामध्ये एकतरी शत्रू हा असतोच, कारण त्याला आपली प्रगती झालेली हे देखवत नाही. तर पहा, हे शत्रू जे आहेत ना ते कधी कधी आपल्या शेजारचे देखील असू शकतात, कुणी कुणी आपल्या आसपास असू शकते किंवा मग आपल्या नातेवाईकामध्ये सुद्धा हे शत्रू असू शकतात. काही गुपित शत्रू असतात, त्यांची नावं देखील आपल्याला माहीत नसतात आणि हेच शत्रू आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असतात. आणि त्यामुळेच पहा, अशी ही शत्रुपीडा आहे जी शत्रूचा नाश करण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो अतिशय प्रभावशाली मानला जातो. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी खूप भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करण्यासाठी खूप सारी कष्ट, मेहनत सुद्धा करत आहात, परंतु ती पूर्ण होत नाही. तर पहा, जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रहदोष हे कमकुवत असतात आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास असेल तर आपण कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरी आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्नान करण्याला, दान करण्याला अधिक महत्त्व हे दिलं जातं. तर पहा, ज्यांना शक्य असेल त्यांनी पवित्र गंगेमध्ये जाऊन आवर्जून स्नान करावे. नसेल शक्य
तर त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकाव्यात. तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीचं पाणी काढायचं आहे. त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. तर हे गंगाजल तुम्ही पवित्र गंगेमधून घेऊन आलेला असाल तर ते टाकू शकता, किंवा मग पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी गंगाजलची बॉटल देखील तुम्हाला मिळून जाईल, हे तुम्ही टाकू शकता. 1 चम्मचभर गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. तर काळे तिळाला या दिवशी खूप सारे महत्त्व हे दिले जाते. काळे तीळ जे आहे तर ती नकारात्मकता, पितृदोष, कर्णीबाधा, शत्रुपीडा हे दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानले जातात आणि अमावस्येच्या दिवशी काळे तिळांना विशेष महत्त्व दिलं जातं. यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीपत्र. तर 1 तुळशीपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण आपण माता लक्ष्मीची पूजा अमावस्येच्या दिवशी करत असतो आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकलं, माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि यामुळेच दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या मनातील संपूर्ण इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होते. आपले शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होण्यास मदत होते आणि यामुळे आपल्याला यश हे प्राप्त होते. आणि म्हणूनच 1 तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडे मीठ आपल्याला टाकायचं आहे. तर पहा, खडे मीठ जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर नकारात्मक शक्ती जी आहे तर ती नष्ट होऊन जाते. तर पहा, बऱ्याच वेळा आपण बाहेर गेल्यानंतर तिथली जागा जी असते तर ती चांगली नसते आणि त्या ठिकाणचे दोष हे आपल्याला लागत असतात आणि त्या ठिकाणची जी नकारात्मकता आहे तर ती आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि पहा, या नकारात्मकतेमुळे आपली स्वतःची चिडचिड व्हायला सुरुवात होते. आजारपण आपल्याला आपल्या मागे लागत असतं आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. यामुळे तुम्हाला अगदी चिमूटभर जे खडे मीठ आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. अशा पद्धतीने या वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्नान करत असताना कोणत्याही चुका तुम्हाला करायच्या नाहीत. स्नान करत असताना पहिला मग भरून घ्यायचा आहे तो तुम्हाला उजव्या खांद्यावर टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे. तर पहा, हे स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि दक्षिण साईडला तोंड करून हे तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करून हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. ते अर्पण करत असताना तुमच्या पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि तुमचं काही चुकलं असेल तर त्याबद्दल तुम्हाला माफी देखील मागायची आहे. तर पहा, या दिवशी स्नान करण्याबरोबरच दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे, त्यामुळे तुम्हाला या दिवशी काळ्या वस्तूंचं दान करायचं आहे. जर आपण या दिवशी दान केलं तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.